लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. पहिला बॉल पंचांनी दिलाय ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती पहिला गोलंदाज यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, स्टेट डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या होत्या. तिसरी धावेचा मानसाने धाडस करण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवरती बाद होतोय. विकेट क्रमांक पहिला बाद. थँक्यू डीजे. आपण पाहिल्यात ना, शालेय जीवनामध्ये आपण पाहिलं ना, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, परंतु अति आत्मविश्वास असणं हे सुद्धा आपल्याला कधीतरी हानिकारक ठरू शकतं. म्हणून इथेच ते चित्र पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा आल्या होत्या, 2 धावेवरती शांत ठेवायला पाहिलं होतं, परंतु ही जडतरची भाषा खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यात तर जडतरला प्राधान्य दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी रणजित करून दाखवेल का जीत. यावेळेला गतिमानी बरोबर तर पहा, चेंडू पाडल्यानंतर लगेचच गरकन गिरकी घेणारा राहिलाय. अर्थातच फलंदाजाला फिरकी घेण्यात भाग पाडलाय. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. चांगला कमबॅक आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती चांगला कमबॅक करताना पाहायला मिळते. आपण पाहिला तर जर्सी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती खोलवट टप्प्याचा चेंडू, अर्थात स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला वेळ पाहायला मिळाला आपल्याला. चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गोलंदाज, बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. चांगलं प्रात्यक्षिक पण पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थात रणजित खऱ्या अर्थानं जीत दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेला आपण पुन्हा एकदा पायावरती आधारणारा चेंडू राहिला आणि एक चोरटी धाव पाहायला मिळते आपल्याला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 1 धावेनं मात्र इथे आपला 1 धावे अखेर धावफलक आपण पाहिला. 3 धावा धावफलकावरती. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, 3-1 पॉवर प्ले. खऱ्या अर्थानं आपण पाहिला 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. एक आपल्याला लॉंगॉनला पाहायला मिळतोय, दुसरा आपण क्षेत्ररक्षण पाहतोय मिड विकेटला आणि 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक. व्यूहरचना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलात ना, P1 अर्थातच पॉवर प्लेचा षटक फलंदाजासाठी नेहमी पोषक असतो. एक जमाची बाब असते क्रिकेटमध्ये, पण खऱ्या अर्थानं त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना आला आहे फलंदाजांना. रिवर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, चांगला प्लेफट, चांगला प्रयत्न आणि यावेळेला मात्र लॉंग लेग बाउंड्री आहे. पंचांचा इशारा आहे. वेलकम परफॉर्म. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळात आपण पाहिलं ना, तर या फटक्यांची बरीचशी पाहणी केली जात नव्हती, परंतु हा फटका असा आहे ना सर, लगे तो आबाद नाही तो बरबाद. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आपण जर पहिल्या 4थ्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला, रिवर्स अटॅक केला होता. खऱ्या अर्थानं फलंदाज आपण पाहिलं संकेत, एक चांगला एफर्ट, चांगला बॉटम हँडचा वापर आणि बॉलला पाठवलं मात्र त्यांनी बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक चौकार पाहायला मिळाला आणि आणखीन एक अतिरिक्त धाव. अवांतर चेंडू, या अवांतरच्या साह्याने धावफलक आपण पाहिलं 8 धावा धावफलकावरती. आणखीन एक रिवर्स अटॅक करण्याचा प्रयत्न मी म्हटलं होतं मागाच्या, परंतु
संधीचं सोनं करता आलं नाही आणि गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव 1 धावा धावफलकावरती. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक 9 धावा धावफलकावरती. पहिला षटक संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावफलक आपण पाहिला 9 धावा. एक चांगलं षटक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं रणजितच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्याकरिता प्राचारण केलं जातं. एक युवा गोलंदाज, गोलंदाजाचं नाव आहे राहुल. भावेश गोलंदाजी मार्क वरती भावेशला प्राचारण केले जातंय. एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना क्रिकेटच्या सत्रामध्ये युवांचा टॅलेंट क्रिकेटच्या सत्रामध्ये क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं पाहायला मिळतोय. मोठमोठ्या मॅच मध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने युवाच खेळाडू त्यांचं टॅलेंट सादर करताना पाहायला मिळते. ही एक जमाची बाब राहिली आहे. चला पहिला बॉल भावेश. फलंदाजी स्ट्रायकिंग कडे आपण पाहतो वैभवला. अजून एक हर हुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वैभव. हो यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू पायावरती आदळणारा राहिलाय. पंचांकडे धाव मागितली जाते परंतु लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं 10 धावा क्रिकेटमध्ये एक मॅजिकल आकडा संबोधला जातो. सर सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. लेग स्टिकच्या बाहेरील चेंडू राहिलाय. एक अतिरिक्त चेंडू त्याचबरोबर 1 प्रति ओव्हर वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. विनंती असेल गोलंदाज आपण टी शर्ट जो परिधान केला आहे त्याची इन कंपल्सरी असणार आहे. विनंती असेल गोलंदाज आपण टी शर्ट जो परिधान केला आहे त्याची इन, कारण आपण एक चांगला खेळ खेळत आहोत. एक सेन्सिबल क्रिकेट खेळत आहोत. काही हरकत नाही. आपल्या टी शर्टचं चालेल, काही हरकत नाही. आणखीन एक कोलवरचा चेंडू यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्टर्ब करून टाकला आणि फलंदाजाला माघारी परतवला. एक षटक. हो यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु लंगनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं जात आहे आणि वेगानं बॉलवरती वेध असताना पाहायला मिळतं आपल्याला. 2 धावा अभूतपूर्व 16 बहुयामी बहुचर्चित खऱ्या अर्थानं मसरत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये या स्पर्धेची चर्चा होणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला पाहायला मिळते. हो यावेळेला लेग स्टिकला अभीस करून जाणारा चेंडू राहिला आहे परंतु पंचांकडे दात अपील अर्थातच एज इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आला. ह्या अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक आपण पहिला 14 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर बॅटिंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी वेगानं बॉलवरती धावत येत असताना चांगला थ्रो आणि या रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. विकेट क्रमांक 2 बाद.
येस जीजे थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितीन इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना कोणाचं योगदान, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान आपल्याला जगभरात पाहायला मिळालं. त्यांचं सॉंग आपण पाहिलं, त्यांचं सॉंग आपण ऐकलं. चला विनंती असेल स्टार आमचे आणि यंग जनरेशन विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 15 धावा धापलकावरती. चार चेंडू लो फुलटॉस चेंडू या वेळेला खोदून काढलाय. अक्षरशः क्षेत्ररक्षक मिडामध्ये होते परंतु काहीशी चूक पाहायला मिळाली आपल्याला आणि डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती धावत जात आहेत आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. आणखीन एक बी हिट करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर लगेच पायावरती आदळणार राहिलाय. अर्थातच लेग बायचा स्वरूपात धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक पाहिला तर आपण धावा धावफलकावरती. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नसीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेला आपण थांबवू शकत नाहीये. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळते, प्रयत्नांची परिकष्ट करताना पाहायला मिळते. धावफलक आपण पाहिल्यात 18 धावा. दुसरा षटक संपुष्टात, तिसरं आणि शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हर पूर्वेशला प्रचलन केले जात आहे. महत्वपूर्ण गोलंदाज पूर्वेश. पहिला बॉल. हो या वेळेला अगदी वेगळ्याच ऍक्शनने बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बिगिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता परंतु 2 क्षेत्ररक्षक काहीशी मिस बिल्डिंग पाहायला मिळाले. मिस बिल्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून परंतु याचाच पुरेपूर फायदा फलंदाजाने 2 धावेवरती केलाय. 3 धावा दुहेरीमधून 3 धावा कन्वर्ट केल्या जाते. या 3 धाव्यानंतर धावफलक आपण पाहिला 21 धावा धावफलकावरती. मुश्किल मुसीबत तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अशक्यही काहीच नाही. अशक्य आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये अशक्यही काहीच नाही आणि विजयाची गॅरंटी सुद्धा दिली जात नाहीये. असा क्रिकेटचा परिपालन खेळ आणि या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अजून एक झेल सुटलाय. बॉल धरतीला दान झालाय आणि इथे मात्र खाया गुटका घोडा मटका क्या लगेगा 440 का झटका पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. संधी निर्माण झाली आहे फलंदाजाला. या संधीचं सोनं करण्याची एक जमेची बाब राहिली आहे फलंदाजावरती. आणखीन एक टप्पा पडल्यानंतर यावेळेला ऑफस्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिलाय. बराच काळ बाहेरचा चेंडू राहिलाय पंच दोन्ही हात फिरवताना पाहायला मिळते. आज इट इज वाईड. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला आहे. उलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर लगेचच आतल्या साईडला गिरकी किनारा राहिलाय आणि फलंदाजाला मात्र अचंबित खेळण्याचं काम केलंय. अर्थातच गोलंदाजानं पूर्वेश चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला, चांगले ऍक्शन पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून आपल्याला. एक उंचपुरा गोलंदाज हाय ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला खोदून काढला स्टेट डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं परंतु 2 धावा थांबवू शकत नाहीये. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिलं 20 धावा धावफलकावरती. सॉरी 25 माफी असावी. चांगले आपल्याला एक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये कॅच पकडो कॅचेस जितो मॅचेस समीकरण सातत्यानं आपण पाहतोय पण कॅच सोडले का मॅच
येणारा पूर्वार्धाचाच उत्तरार्धाचाच खेळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला भेदून जाणारा चेंडू राहिला त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. बॉल छान हवा. थैंक यू. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर के बाद है, हम कोशिश भी ना करे हे गलत बात है. कारण मी म्हटलं मग अशी कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. संधी मिळालंय, संधीचा सुवर्ण संधी साधून घेण्याचं काम फलंदाजाने केलंय. ह्या वेळेला चांगला कमबॅक करताना पाहायला मिळालाय. अगदी चेंडू निर्धाव झाला, परंतु या रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन होतंय आणि विकेट बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. फलंदाज होत आहे बाद. तिसरं षटक संपुष्टात. या तिहेरी षटकानं अखेर धावफलक आपण पाहिला तर 29 धावा, 30 धावांचा आवाज रचला गेलाय. 18 चेंडू मध्ये 30 धावा कशा पद्धतीने आणि कोणत्या खोऱ्याने जमा केल्या जातील येणारा उत्तरार्धाचा खेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. प्रश्नचिन्ह आहे, त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच पाहायला मिळतील आपल्याला. पण पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या ऐकूयात एक डीजे सुमधुर संगीत. आज आमच्या या टुर्नामेंटसाठी आमचे गावचे सुपुत्र श्री योगेश होर्वे साहेब, एक कट्टर शिवसैनिक आम्ही त्यांना मानतो, आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांचं मनापासून खूप खूप आभार. तर त्याचप्रमाणे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अभिजित पारावे. प्लीज होर्वे साहेब, प्लीज आपण जरा व्यासपीठावरती प्लीज जरा अभिजित पारावे आपण यांच्या हस्ते देण्यात येईल. त्याचप्रमाणे मी स्टार 11 अमशेद अमर आणि यंग जनरेशन संदेरी विकास हेमंत, प्लीज आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हिलियन बॉक्समध्ये संपर्क साधावा नाणेफेकीसाठी प्लीज. त्याचप्रमाणे जे संघ इथे उपस्थित राहिले त्यांनी आपली प्रवेश फी इथे नोंदवावी प्लीज. कारण का आपल्याला एक तास आपण उशिराने चाललेलो आहे. तर मला जे बाकी संघ आहेत तर त्यांनी प्लीज इथे संपर्क साधावा. हॅलो, चला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला हाय पण लागत नाही वरूनच्या इथे चार्जिंगला लागलं. चला आंबेड संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. आणि विनंती असेल A1 कोकरे संघाला की आपण फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला काही विलंब न करता त्वरा असावी. श्रीकाल क्रिकेट यंग जनरेशन क्रिकेट संघ संदेरी विपक्ष स्टार 11 आमशेर या दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधारांना आपण यायचं आहे. व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. अर्थातच श्री सदानंद निमरे कराड असोसिएशन अध्यक्ष विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केली जाईल. चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये P1 पहिला पाव आपले घेणार उचली मारणार भराडी. कोण राहणार या स्पर्धेचा शिकाळी. बडा मंच बडा पंच कोण बनेगा इस टुर्नामेंट का सरपंच. मैदानाच्या आतमध्ये काही माहिती नाही, प्रश्नचिन्ह आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये. काय घडणार, काय बिघडणार. उत्तरार्धाच्या खेळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला आपण पाहतोय A1 कोकरे, तर दुसऱ्या बाजूला आंबेड मावलतवाडीला अनुभवतोय.
त्याचबरोबर या स्पर्धेकरिता आपण जर पाहिलं ना संपूर्ण स्पर्धेकरिता VS स्पोर्टच्या माध्यमातून एक आपल्याला एक आकर्षक टी शर्ट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट ज्यानं पुरस्कृत केलाय या VS चे सर्व अर्थातच प्रदीप सिगवन साहेब खऱ्या अर्थानं VS स्पोर्टचे सर्व VS स्पोर्टचे मालक प्रदीप सिगवन यांच्या पुरस्कृत